पुणे शहरातल्या नामांकित रुग्णालयामध्ये म्हणजेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 28, 29 आणि 30 मार्चच्या दरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। तनिषा भिसे नावाची 7 महिन्याची गर्भवती महिला जेव्हा तिला प्रसूतीचा त्रास चालू झाला, ब्लीडिंग चालू झालं, तेव्हा ती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये येते। तेव्हा तिच्याकडनं 20 लाख रुपयांची मागणी केली जाते। खरं तर ती जुळे मुलांना जन्म देणार होती। 10 लाख प्रति मूल असं किंमत लावण्यात आली। नंतर त्यांनी 2.5 ते 3 लाख त्वरित भरण्याची तयारी देखील दाखवली आणि त्यानंतर रुग्णालयाने हट्ट धरून ठेवला की 10 लाख रुपये भरल्याशिवाय उपचार होणार नाहीत। त्यानंतर जेव्हा त्या इकडनं वाकडच्या एका रुग्णालयात गेल्या, सूर्य हॉस्पिटलमध्ये, तिकडे त्यांनी 2 जुळ्या मुलींना जन्म दिला आणि त्यानंतर त्यांची तब्येत अजून खालावली आणि त्याच्यानंतर ते मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मणिपाल रुग्णालयात जेव्हा त्यांना दाखल करण्यात आलं, त्यांची प्रकृती पहिल्यापासूनच खालावलेली होती, BP वाढलेलं होतं, ब्लीडिंगसुद्धा होत होतं, त्यामुळे तिकडे त्यांचा मृत्यू झाला। तर या सगळ्या घटनेमध्ये तनिषा भिसे हे सुशांत भिसे यांच्या पत्नी, सुशांत भिसे भाजप आमदार अमित गोरखे यांच्याकडे कामाला आहेत, त्यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून। त्यांच्यामार्फत अनेक जणांकडनं म्हणजे अगदी मंत्रालयातून सुद्धा फोन आलेला होता आणि तरीसुद्धा तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ॲडमिट करून घेण्यात आलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। ही जेव्हा बाब समोर आली तेव्हा अत्यंत आक्रोश आणि खरं तर जन आक्रोश पाहायला मिळाला। अनेक संघटना ज्या आहेत त्यांनी इकडे आंदोलनं केली। इकडे खरं तर आंदोलन करताना जे जनसंपर्क अधिकारी आहेत किंवा इकडचे जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती चिल्लर देखील फेकण्यात आलं होतं। काही जणांनी तर नोटा देखील फेकल्या, काही जणांनी इथे निदर्शनं केले, तर काही जणांनी जी इकडे एक पाटी होती दीनानाथ मंगेशकर धर्मदाय रुग्णालय अशी एक पाटी होती, त्याच्यावरती शाई फेक देखील केली। तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळालं माध्यमांच्या माध्यमातून की एकंदरीत रोष आहे, जन आक्रोश आहे आणि त्यामुळे अनेक समित्या इकडे नेमण्यात आल्या होत्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी। तर एकूण 4 समित्या यामध्ये नेमण्यात आलेल्या आहे। आरोग्य उपसंचालक समिती म्हणजे ही राज्य सरकारचं जो आरोग्य विभाग आहे तिकडनं ही समिती नेमण्यात आलेली आहे। त्यासोबतच माता मृत्यू अन्वेषण समिती, धर्मदाय आयुक्त समिती, जिल्हा मेडिकल बोर्ड अशा एकंदरीत 4 समित्या आहेत ते नेमण्यात आलेल्या होत्या। आरोग्य विभागाकडनं जी नेमण्यात आलेली समिती होती त्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ आणि पुणे महानगरपालिकेचे जे आरोग्य विभागाचे प्रमुख आहे नीना बोराडे त्यांचा देखील यामध्ये समावेश होता। पहिला अहवाल, अगदी प्राथमिक अहवाल तो देखील आलेला आहे आणि त्यासोबतच धर्मदाय आयुक्तालयाचा देखील अहवाल समोर आलेला आहे। हे झालं समिती। आता त्यांची चौकशी चालू आहे। पुढच्या काही येत्या काळामध्ये त्यांचा अहवाल लवकरात लवकर समोर येईल अशी देखील अपेक्षा आहे। जिल्हा मेडिकल बोर्ड हे अत्यंत महत्त्वाचं बोर्ड आहे आणि त्यांचा जो अहवाल येईल त्यावरतीच ठरेल की पुणे पोलीस नक्की काय कारवाई करेल। जिल्हा मेडिकल बोर्डाचे जे प्रमुख असतात ते जे ससून रुग्णालयाचे डीन आहेत म्हणजेच डॉक्टर एकनाथ पवार हे त्याचे प्रमुख होतात। म्हणून पुणे पोलिसांनी एक सविस्तर पत्र देखील त्याबद्दल लिहिलेलं आहे। त्या पत्रामध्ये असं त्यांनी म्हणलेलं आहे की तुम्ही या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जर त्यामध्ये मेडिकल निग्लिजन्स आढळला तर पुणे पोलीस त्यावरती रीतसर कारवाई करेल। तोवर पुणे पोलीस काहीच करू शकत नाही। मी पुन्हा एकदा हे रिपीट करते की जोवर मेडिकल बोर्ड काही एक रीतसर त्याचा अहवाल देत नाही तोवर पुणे पोलीस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती काहीच कारवाई करू शकत नाही। आता हे सगळे समित्या नेमणं आणि हे सगळं झालं, त्याचे अहवाल पण काहीरित्या प्राप्त झालेले आहेत, पण अजून काही प्रमुख जे समित्या आहेत त्यांचं देखील अहवाल येणं बाकी आहे। खरं तर आता हा सगळा प्रकार झाल्यानंतर 2 ते 3 मुख्य प्रश्न इथे उपस्थित होतात की पैशापेक्षा माणूस मोठा आहे का किंवा माणसापेक्षा पैसा मोठा झाला आहे का। दुसरं म्हणजे की जर एखाद्या रुग्णाची किंवा त्याच्या नातेवाईकांची पैसे किती पण असू दे मध्ये पैसे भरायची तयारी असेल तर त्यांना प्राथमिक उपचार तिथे मिळू नये का। खरं तर आता जेव्हा हा सगळा प्रकार झाला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने असं नोटीसमार्फत जाहीर केलं
की कुठलाही जर रुग्ण इकडे इमर्जन्सीसाठी आला असेल तर त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारचं अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट ही घेण्यात नाही यावी. खरं तर एका मातेचा मृत्यू झाल्यानंतर का डोळे उघडावे हा एक प्रश्न. त्यानंतर डॉक्टर घैसास जे आहे, सुश्रुत घैसास, ज्यांनी ही सगळी केस हँडल केली होती, त्यांनी असं कारण दिलं की हे जे सगळं समाज माध्यमांवरती येत आहे किंवा माध्यमांवरती येत आहे त्याच्यामुळे त्यांना एक प्रेशर फील होतं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मेंटल हेल्थला ते चांगलं नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी इकडच्या पदाचा राजीनामा दिला. खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ते अनेक वर्षांपासून काम करत होते. त्यानंतर जेव्हा ते केस हँडल करत होते जेव्हा त्या मातेचा मृत्यू झाला, जेव्हा हे समाज माध्यमांवरती आलं तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. त्यासोबतच जेव्हा रुग्णालय प्रशासनाने इकडे पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये जेवढं त्यांना पाहिजे तेवढंच त्यांनी तिथे मांडलं. त्यावरती नीट रीतसर काही उत्तरं दिलेली आहे आणि जेव्हा पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारायचा प्रयत्न केला तेव्हा त्यावर देखील उत्तर देण्यात आलेलं नव्हतं. खरं तर आता परिस्थिती इकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अशी आहे की अनेक आंदोलनं झाले, अनेक निदर्शनं झाले. त्यानंतर इथे पुणे पोलिसांनी अशी नोटीस जाहीर केली की 9 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये 163 कलमा अंतर्गत जमावबंदीसाठी सक्त मनाई आहे 100 मीटरच्या आवारामध्ये. ही झाली पुणे पोलिसांची कारवाई. आता खरं तर जसं मी मगाशी म्हणलं की अनेक प्रश्न उद्भवतात इथे. जेव्हा रुग्णालय प्रशासनाने एका वृत्तपत्राला उत्तर देताना त्यांची जी अंतर्गत समिती आहे त्या अंतर्गत समितीमधला जो अहवाल त्यांनी समोर आणला त्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे. ते महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी तिकडे उल्लेख त्या गोष्टीचा केला की ज्या तनिषा भिसे आहेत त्या तनिषा भिसेंना आधी ओव्हरी कॅन्सर होता. पण हा इकडे मुद्दा येतो कुठे हा सगळ्यात पहिला प्रश्न. कारण ओव्हरी कॅन्सर हा पूर्णपणे त्यांचा बरा झालेला होता. IVFच्या मार्फत त्यांनी कन्सीव्ह केलेलं होतं. त्यांना त्याच्यानंतर 2 जुळ्या मुली देखील झालेल्या होत्या. तर मग आता प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा एका मेडिकल निग्लिजन्स सरळ इथे दिसून येतो आहे, जोवर अहवाल येत नाही तोवर आपण असं म्हणू शकत नाही मेडिकल निग्लिजन्स. पण जर आपण बघितलं या केसकडे तर मेडिकल निग्लिजन्स हा दिसून येतो. मेडिकल निग्लिजन्समुळे एका मातेचा मृत्यू होतो, पैसे भरले नाही म्हणून एका रुग्णाचा मृत्यू होतो आणि त्यामुळे 2 जुळ्या मुली जे अर्भक आहेत खरं तर ते अनाथ होतात जन्मल्या. तर या सगळ्यावरती जबाबदार नक्की कोण आहे ह्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उद्भवतं आहे. खरं तर अजून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई नाही करण्यात आली आहे. तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की नक्की ज्या समित्या आहेत त्याचा अहवाल काय येतो आणि पुणे पोलीस काय कारवाई करते. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.